पालकमंत्री बावनकुळे साहेब आलेले आहेत। मी फक्त थोडा शेवटचा पाठ घेतो आहे। तुम्ही लुटू नका, पाहिजे लुटू नका। उत्साह होता, काय सांगा? आज मार्च 4 पासून 8 तारीखपर्यंत विभागीय मिनी सरस आणि वैदर्भी महोत्सव आपण सायन्स कोर ग्राउंडला राबवत आहोत। हे दरवर्षी मागच्या 3 वर्षापासून आपण वैदर्भी महोत्सव राबवत आहोत। यामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये जवळपास 30 लाखाच्या वर महिला बचत गटांची विक्री झालेली आहे। यामध्ये 130 वस्तूच्या बचत गटांचे स्टॉल आहे आणि 40 खानावळीचे स्टॉल लागलेले आहेत। यावर्षी आपण थोडं नाविन्यपूर्ण प्रकरण म्हणून फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र, ज्यामध्ये कोल्हापूर, अकोला, वर्धा त्या ठिकाणी पण खानावळीचं स्टॉल बचत गटांना बोलवले होते। बिकॉज आमच्या 2 वर्षामध्ये असं लक्षात आलं की बचत गट खानावळीवरती खूप जास्त लोकांचं प्रेम असते, तर जरी आपण वेगळं काही चव आणले तर लोक अजून अट्रॅक्ट होतील आणि गर्दी वाढतील। 5 तारीखला आपण हास्यकवी समीर चौगले ह्यांचं पण एक प्रोग्राम ठेवलं होतं आणि त्याच्यासाठी पण त्या दिवशी खूप जास्त गर्दी झाली होती। तर खूप चांगला रिस्पॉन्स आहेत। प्रत्येक वर्षी हेच आम्हाला ऐकायला मिळते की लोकांना बऱ्यापैकी हे माहिती नसते, तर आपण आपला प्रेस नोट माध्यमातून आणि जाहिरात माध्यमातून यावेळी प्रचार प्रसिद्धी करतच होतो। ह्यावेळी बोंडे साहेबांनी पण आणि खोडके साहेबांनी पण मुद्दा मांडला की डिसेंबर-जानेवारीमध्ये जरी आपण हे प्रदर्शनी घेतले तर अजून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतील। तर आम्ही नक्की पुढच्या वर्षी शासनाला रिक्वेस्ट करू की हे आपण कसं लवकर घेऊ शकतो, त्याच्यासाठी शासनाने जरा आम्हाला निधी लवकर उपलब्ध करून दिली तर आम्ही डिसेंबर-जानेवारीला ह्याचं नियोजन करूया। नेमकं उद्याला हो इच्छिते की आम्हाला प्रत्येक वेळी वाटते की मी महिला आहेत, मी अबला आहेत, हे अबला जे शब्द आहे आमच्या डिक्शनरीमधून काढून द्यायला पाहिजे। तुम्ही खूप पॉवरफुल आहेत। तुम्ही स्वतः विश्वास करा की तुम्ही घराचं कामं करून, मुलांना सांभाळून, जेवण तयार करून, घराचं सर्व कामं, तुम्ही घराचे फायनान्स मेकर आहे, तुम्ही घराचे होम मिनिस्टर आहेत, तुम्ही सर्व काय आहेत। तर महिलांनी जरी एकदा ठरवली की मला असं काही करायचं आणि पुढे जायचे तर नक्की महिला खूप पुढे जाऊ शकतात। आणि आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये 1,40,000 लखपती दिदी ऑलरेडी झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी आपण हे आकडा अजून वाढून घेऊया। आणि महिला सक्षमीकरणमध्ये अमरावती खूप पुढे ऑलरेडी आहे। याच्यासाठी मी अमरावतीच्या सर्व महिलांना खूप शुभेच्छा देते आणि पुढच्या वर्षी महिला अजून पुढे जाऊ शकतात आणि त्यांना सर्व काही मदत करायसाठी मावी, मुंबई जिल्हा प्रशासन नक्की प्रत्येक वेळी अग्रेसर राहील।